नमस्कार, मी स्पृहा जोशी. आज 15 ऑगस्ट आपल्या भारतीय स्वातंत्र्याचं 75वं म्हणजेच अमृत महोत्सवी वर्ष आत्ता चालू आहे. या निमित्ताने भारतभूमीच्या चरणी ज्यांनी तन मन धन अर्पून आपलं जीवन अर्पण केलं, अशा एका व्यक्तीच्या बद्दल आज इथे बोललं जावं असं मनात होतं. आणि अर्थात ही व्यक्ती म्हणजेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. आपल्या चॅनलवरती आपण नेहमी फरमाईश तुम्ही तुमच्या आवडत्या कवितांची करा असं सांगतो, आणि त्यानुसार योगायोगाने योगेश श्रीकृष्णराव यांनी सावरकरांचीच एखादी कविता आम्ही ऐकवावी अशी फरमाईश केली होती. तीच कविता तुम्हाला सगळ्यांना ऐकवायची असं मनात आहे. 1910 साली मार्च महिन्यामध्ये जेव्हा तात्याराव इंग्लंडला होते आणि जेव्हा ते पकडले गेले, तेव्हा त्यावेळेला त्यांनी त्यांच्या वहिनीला तिथून एक पत्र लिहिलं होतं. ती परिस्थिती अशी होती की त्यावेळेला सावरकरांची पुन्हा सुटका होणं इंग्रजांच्या कैदेतून हे जवळपास अशक्यप्राय वाटत होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा सावरकरांनी ते पत्र आपल्या वहिनीला लिहिलं, लहानपणापासून त्यांचं या वहिनीशी अत्यंत जवळचं हृदय असं नातं होतं, आणि कदाचित आपल्या आयुष्यातलं हे शेवटचं पत्र असेल की काय असं वाटत असताना लिहिलेलं हे पत्र आहे. आणि त्या पत्राचं नाव आहे माझे मृत्यूपत्र. लंडनमधल्या ब्रिक्स्टन जेलमधून आपल्या वहिनीला सावरकरांनी लिहिलेलं, बहुधा त्यांच्या आयुष्यातलं कदाचित शेवटचं ठरणार असलेलं हे पत्र माझं मृत्यूपत्र. या संपूर्ण काव्याचे खरं तर 4 सर्ग आहेत, पण आत्ता वेळेची आपल्याकडे मर्यादा आहे, त्यामुळे आपण फक्त 2 सर्ग इथे सादर करू शकतो आहे. सो तुम्हाला मी ते ऐकवते आहे आणि माझ्या परीने जितका त्याचा अर्थ सांगता येईल तोही अर्थ सांगण्याचा प्रयत्न करते, कारण आता कविता आपल्याला थोडीशी कळायला म्हणून कठीण वाटते. सो जितका अर्थ या पद्धतीने मला सांगत जाता येईल, सोपं करता येईल तितकं करायचा मी प्रयत्न करणार आहे. हे मातृभूमी तुझला मनवाही येले, वक्तृत्व वाग विभवही तुझं अर्पी येले. तूतेची अर्पिली नवी कविता रसाला, लेखक प्रति विषय तूची अनन्य झाला. सावरकर म्हणतात, हे मातृभूमी, आत्तापर्यंत माझं मन, बुद्धी, कविता, लेखन हे सगळं मी फक्त तुझ्याच कारणी लावलं आहे. या सगळ्यातून मी फक्त तुझंच वर्णन, तुझीच सेवा करत आलो आहे. त्वच थंडिली ढकलिले प्रिय मित्र संघा, त्वच थंडिली ढकलिले प्रिय मित्र संघा, केले स्वये दहन यौवन देह भोगा. त्वर्य नैतिक सुसंगत सर्व देवा, तत्सेवनी चगमली रघुवीर सेवा. त्वच थंडिली ढकलिली गृहवित्तमत्ता, दावा नलात वहिनी नवपुत्र कांता. तुझं कार्य म्हणजे सगळ्या देवतांना आवडणारं पवित्र कार्य आहे, आणि तीच ईश्वर सेवा मानून आजपर्यंत मी माझे प्रिय स्नेही मित्रवर्ग हे सगळं तुला अर्पण केलं आहे. माझ्या स्वतःच्या ज्या तारुण्य सुलभ भावना होत्या त्या मी स्वतःच्या हाताने जाळून भस्म केल्यात, त्या फक्त तुझ्यासाठी. तुझ्याच पूजेमध्ये माझं घर, पैसा, संपत्ती अर्पण केली. माझा लहान मूल, माझी पत्नी आणि माझी वहिनी या सेवेमध्ये त्या वणव्यात मी स्वतः ढकलून दिली. त्वच थंडिली अतुल धैर्य वरिष्ठ बंधू, केला हवी परम कारुण पुण्य सिंधू. त्वच थंडिलावरी बळी प्रिय बाळ झाला, त्वच थंडिली बघ आता मम देह ठेला. तुझ्याच अग्नीमध्ये अतिशय धैर्यवान असा माझा मोठा भाऊ आणि माझा धाकटा भाऊ, बाळ म्हणजे सावरकरांचा धाकटा भाऊ, ह्यांचीही मी आहुती दिली, आणि आता माझा देहही मी त्याच यज्ञामध्ये समर्पित करतोय. हे काय असतो बंधू जरी सात आम्ही, हे काय असतो बंधू जरी सात आम्ही, त्वच थंडिलीच असते दिधले बळी मी. संतानया भरतभूमी सती सकोटी, संतानया भरतभूमी सती सकोटी, जे मातृभक्तिरत सज्जन धन्य होती. हे आपुले कुलहित्यामधी ईश्वरांश, निर्वंश होऊनी ठरेल अखंड वंश. सावरकर म्हणतात, पण यात मोठं असं काहीच नाहीये, कारण आम्ही 7 जरी भाऊ असतो तरी आम्ही सगळे तुझ्याच सेवेमध्ये बलिदान करून कृतार्थ झालो असतो. कारण या मातृभूच्या 30 कोटी संतानांपैकी जे कोणी तुझ्यासाठी, म्हणजे ते मातृभूमीला उद्देशून म्हणतात की हे मातृभू, तुझ्या 30 कोटी संतानांपैकी जे कोणी तुझ्यासाठी बलिदान करतात त्यांचं संपूर्ण आयुष्य सार्थकी लागतं. आणि आमचा वंश सुद्धा त्या उदात्त ईश्वर कार्यासाठीच निर्वंश होऊन सुद्धा अमर ठरेल.
की ते ठरोही अथवा न ठरो परंतु, की ते ठरोही अथवा न ठरो परंतु, हे मातृभू आम्ही असो परिपूर्ण हेतू, दीप्तानलात निज मातृ विमोचनार्थ, हा स्वार्थ जाळुनी आम्ही ठरलो कृतार्थ. ही भाषा खरं तर आजकाल आपण वापरत नाही, पण अतिशय सुंदर आणि अतिशय आवेशपूर्ण अशी ही भाषा आहे. सावरकर म्हणतात की असं नाही झालं तर मग काय, समजा यातलं काहीच आम्ही करू शकलो नाही तर काय, असं झालं तरीही काही खंत नाही, कारण आम्ही आता पूर्ण समाधानी आहोत. कारण तुझ्या उद्धारासाठी, या पवित्र कार्यासाठी आम्ही या संपूर्ण वणव्यामध्ये आमचा स्वार्थ जाळला आणि आम्ही कधीच कृतार्थ झालो आहोत. ऐसे विसंचुनी अहो वहिनी, हे पत्र आहे त्यामुळे ह्या पत्रामध्ये पुन्हा पुन्हा त्यांनी आपल्या वहिनींना हाक मारली आहे. ऐसे विसंचुनी अहो वहिनी व्रताते, ऐसे विसंचुनी अहो वहिनी व्रताते, पाळोनी वर्धन करा कुलदिव्यते ते, श्री पार्वती तपलरी हिमपर्वती ती, की विस्तवात हसल्या बहुराजपूती. सावरकर आपल्या बहिणींना उदाहरण देतात ते राजपूत रमणींचं, ज्यांनी जोहार करून आपले प्राण आपल्या वंशासाठी अर्पण केले. त्या सगळ्या राजपूत रमणींचा उल्लेख सावरकर या कवितेमध्ये करतात. ते म्हणतात की बहिणी, हे लक्षात ठेवा आणि आता तुम्हालाही आमच्याप्रमाणेच या पवित्र कर्तव्याचं पालन करायचं आहे. आणि कशा पद्धतीने पालन करायचं आहे की हिमपर्वतावरती जगदोद्धारासाठी म्हणून पार्वतीने ज्याप्रमाणे आपला देह ठेवला, किंवा स्वधर्म रक्षणासाठी ज्या ज्या राजपूत रमणींनी आपला जोहार केला, त्या सगळ्या स्त्रियांच्या धैर्याप्रमाणे हे कर्तव्य करून तुम्हालाच आता आपल्या वंशाचा उद्धार करायचा आहे. ते भारतीय अबला बलतेज काही, अद्यापिया भरतभूमीत लुप्त नाही. जरी अनेक वर्ष झालेली असली या राजपूत रमणींच्या जोहाराला, तरी तेच जे वीरांचं तेज आहे ते अजूनही या भरतभूमीत आहे. ते लुप्त पावलेलं नाही आहे, ते लोप पावलेलं नाही आहे. ते भारतीय अबला बलतेज काही, अद्यापिया भरतभूमीत लुप्त नाही. हे सिद्ध होईल असेच उदार उग्र, वीरांगणे तव सुवर्तन हो समग्र. माझा निरोप तुझे येथुनी हाच देवी, हा वत्स वत्सल तुझ्या पदी शीर्ष ठेवी. सप्रेम अर्पण असो प्रणती तुम्हा ते, आलिंगन प्रिय करा मम अंगने ते. मी आणखीन काय सांगू, मी इथूनच तुमचा शेवटचा निरोप घेतो. इथून तुमच्या चरणावर डोकं ठेवून वंदन करणाऱ्या या तुमच्या मुलाला तुम्ही आशीर्वाद द्या आणि माझ्या लाडक्यांना आणि माझ्या पत्नीलाही तुम्ही माझा हाच संदेश द्या. आणि शेवटच्या ओळीमध्ये सावरकर म्हणतात की घेतले व्रतन हे आम्ही अंधतेने, की घेतले व्रतन हे आम्ही अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमाने. जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे, जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे, बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे, बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे. आम्ही आंधळेपणाने हा निखाऱ्यांचा मार्ग चोखाळलेला नाही आहे. आम्हाला पूर्ण माहिती आहे आम्ही काय करतोय, आम्ही कुठल्या मार्गावरती चाललोय. आमच्या या सगळ्या जाज्वल्य इतिहासाला आणि निसर्गदत्त प्रेरणेने आम्हाला जे कर्तव्य करायची स्फूर्ती येते, तिला स्मरून आम्ही हे सांगतोय की संपूर्ण विचाराअंती जाणतेपणाने आम्ही हे पाऊल उचललंय, आम्ही हा मार्ग स्वीकारलाय. अत्यंत तेजपुंज असं हे काव्य आहे आणि सावरकरांचं खरं तर अवघं जीवनच असं तेजस्वी आणि ज्याला दाहक परिसंजीवक असं आपण म्हणू शकतो, त्या पद्धतीचं जीवन ते जगले. फक्त ते एकटेच नाहीत, तर त्यांच्याबरोबर त्यांच्या संपूर्ण परिवाराने सुद्धा आपल्या सुखाची, आपल्या शांतीची ही आहुती दिली. आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मला असं वाटतं की या सगळ्यांच्या स्मृतींना आपण वंदन करायला हवं आणि म्हणून सावरकरांची माझे मृत्यूपत्र ही कविता आज आम्ही तुमच्यासमोर सादर केली. तुम्हाला ही कविता कशी वाटली आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब सगळं करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत नमस्कार.